मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। पंतप्रधान मोदी अहमदाबाद येथील दुर्घटनास्थळाची पाहणी करतात। रुग्णालयात जाऊन मोदींकडून जखमी 6 मृतांच्या नातेवाईकांची भेट। अहमदाबादच्या मेघानीमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताची भीषण दृश्य। उड्डाणाच्या अवघ्या काही सेकंदातच विमान इमारतीला धडकलं। अपघातात 241 प्रवाशांसह हॉस्टेलमधील 24 विद्यार्थ्यांचा मृत्यू। एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन विमान दुर्घटनास्थळी दाखल। विल्सन यांच्याकडून अपघातस्थळाची पाहणी। विमान दुर्घटनेमुळे मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचण। नातेवाईकांचा डीएनए मृतांशी मॅच झाल्यानंतर मृतदेह देण्यात येणार। आतापर्यंत 192 नातेवाईकांचे डीएनए नमुने घेतले। कॉन्फिगरेशन एररमुळे अहमदाबादमध्ये विमान अपघात झाल्याची शंका। टेक ऑफ दरम्यान विमानाच्या सेटिंग्जमध्ये त्रुटी असल्याची शक्यता। भीषण विमान दुर्घटनेतून एक व्यक्ती जिवंत। 11A नंबर सीटजवळ आपत्कालीन मार्ग असल्यानं रमेश विश्वकुमारचा जीव बचावला। रमेशवर उपचार सुरू। पोलीस कमिशनर GS मलिक यांची माहिती। अपघातस्थळावरून विमानातील ब्लॅक बॉक्स सापडला। अपघाताचं नेमकं कारण ब्लॅक बॉक्समधून उलगडणार। ब्लॅक बॉक्स उड्डाणाशी संबंधित माहिती ध्वनी रेकॉर्ड करतो। एअर इंडियाच्या भीषण विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचं निधन। रुपाणी पत्नीला आणण्यासाठी लंडनला जात होते। अहमदाबाद विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील 7 ते 8 जणांचा समावेश। मुंबई, डोंबिवली, पनवेल, पंढरपूर, नागपूर, बदलापूरमधील कुटुंबावर दुःखाचा डोंगर। यात काही क्रू मेंबरचाही समावेश। टाटा ग्रुपकडून मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटीची मदत जाहीर। पीडित सर्व कुटुंबासोबत टाटा ग्रुप उभं। दुर्घटनाग्रस्त बीजे मेडिकल कॉलेजची इमारत बांधण्यासाठी मदत करणार टाटा ग्रुपची माहिती। अजित पवार आणि जयंत पाटील आज एकाच व्यासपीठावर येणार। वाशिममध्ये राज्य शिखर बँकेच्या प्रशिक्षण केंद्रातील सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरचं उद्घाटन। इम्तियाज जलील यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल। संजय शिरसाट यांच्यावर जमीन हडपल्याचा आरोप करताना जातीवाचक उल्लेख केल्याचा आरोप। रत्नागिरीत राजापूर आणि चिपळूण वगळता इतर तालुक्याला निधी नाही। रत्नागिरी आणि राजापूरमधल्या कंत्राटदारांसाठी खैरात वाटप। भाजपचे प्रदेश सरचिटणीस विनय नातू यांचा आरोप। आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत ठिकठिकाणी बॅनरबाजी। विमान दुर्घटनेमुळे वाढदिवस साजरा न करण्याचा आदित्य ठाकरेंचा निर्णय। बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा 6वा दिवस। चंद्रशेखर बावनकुळे आज बच्चू कडूंना भेटणार। तर कडूंची प्रकृती चिंताजनक असल्याची डॉक्टरांची माहिती। कर सवलतींमुळे पालिकेवर 487 कोटींचा बोजा। 500 चौरस फूट घरांना मालमत्ता करातून सूट दिल्यानं आर्थिक फटका। वारीतील वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी आरोग्य विभाग सज्ज। 331 रुग्णवाहिका, 1350 आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती। राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। रत्नागिरीला रेड तर सातारा, रायगड, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट। पुणे, अहिल्यानगर, वाशिमसह जळगावात जोरदार पावसाची हजेरी। जळगावात पावसानं 10 घरांची पडझड तर 4000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला। इराणमधील अणुकेंद्रांना लक्ष्य केल्याची प्राथमिक माहिती। इस्रायलमध्ये आणीबाणीची घोषणा। इराण आणि इस्रायल संघर्षामुळे एअर इंडियानं 16 विमानं वळवली। मुंबईहून लंडन आणि न्यूयॉर्कला जाणारं एअर इंडियाचं विमान परत बोलावलं। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।